नमस्कार. आशा कुकिंगमध्ये स्वागत आहे. मी इथं पाव किलो कारले घेतले आहे. छान असं कारले चिरून घ्यायचं आहे. ही कारल्याची भाजी आपल्याला भरीव बनवायची आहे. आतल्या छान असं बिया काढून घ्यायचं आहे. हे कारले कोवळेच आहेत, काय बिया काय निघत नाहीत आतल्या. नंतर ना आपल्याला चारी बाजूनं कट करून घ्यायचं आहे. एका पातेल्यामध्ये कारले टाकून त्यात एक तांब्या पाणी घालून थोडंसं मीठ घालून 10 मिनिट भिजू टाकायचं आहे. तोपर्यंत वाटणाची तयारी करूया. तव्यामध्ये मी शेंगदाणे टाकले आहे भाजण्यासाठी 1 वाटी. 2 ते 3 मिनिट आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. हे घरचे शेंगदाणे आहेत, शेतामधले. खलबत्ता छान असं पुसून घेतला आहे. त्यातच आपल्याला हे भाजलेले शेंगदाणे बारीक वाटून घ्यायचं आहे. एकदम छान बारीक वाटायचं आहे ना, भाजीला एकदम मस्त चव येते. त्यातच आपल्याला बारीक केलेली कोथिंबीर आणि लसूणच्या पाकळ्या टाकून घ्यायचं आहे. छान असं वाटण करायचं आहे. त्यातच मी 1 टोमॅटो टाकून घेणार आहे, बारीक चिरला आहे. वरतीच चिरून घ्यायचा आहे. टोमॅटो पण असंच वाटून घ्यायचं आहे त्यातच. त्यातच आपल्याला काळं तिखट आणि लाल तिखट, चवीपुरतं मीठ, छान असं वाटून घ्यायचं आहे. एकदम बारीक करून घ्यायचं आहे. आता पाण्यामध्ये टाकलेले कारले काढून घ्यायचं आहे. नंतर ना त्यात चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे, थोडंसं वाटून. हे सर्व मिश्रण मिक्स करून कारल्यामध्ये भरून घ्यायचं आहे. सर्व कारले आपले भरून झाले आहेत. गॅसवरती त्याच तव्यामध्ये आपल्याला 1.5 पळी तेल टाकून घ्यायचं आहे. त्यातच आपल्याला जिरे मोहरी टाकून घ्यायचं आहे. मी मिश्रणामध्ये लसूण टाकला होता म्हणून मी फोडणीला लसूण टाकणार नाही. आपले भरीव कारले तेलामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिट असं परतून घ्यायचं आहे छानपैकी. त्याच्यावर आपल्याला एक प्लेट झाकून 8 मिनिट ठेवायचं आहे. कारले एकदम मस्त शिजले आहे. कलर पण आला आहे मस्त एकदम. तेल पण सुटलं आहे कारल्याच्या भाजीला. एकदम मस्त झाली आहे भाजी. अशी भाजी तुम्ही करून पहा एकदा, खूपच छान झाली आहे.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ही भाजी भाकरीसोबत आणि चपातीसोबत खूप छान लागते.